पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी गेलेल्या 23 वर्षीय मुलीला न्याय नाही, मात्र अत्याचार सहन करावा लागला. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. झालं असं, छत्रपती संभाजीनगरमधील 58 वर्षीय पोलीस कर्मचारी सुभाष चव्हाण यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. 7 मार्च 2025 रोजी मोबाईल हरवल्याची तक्रार घेऊन एक तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी होते, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुझा मोबाईल हरवलेला आहे, तो मोबाईल मी शोधून देतो असं सांगत तिच्यावरती संपर्क वाढवला आणि विश्वास तयार केला आणि तुझा मोबाईल शोधून देतो असं वाक्य वापरल्यानंतर त्या मुलीला त्यांच्यावरती विश्वास बसला. परंतु एक गंभीर आरोप त्या ठिकाणी करण्यात आला. ती जी मुलगी आहे तिच्या तक्रारीनुसार आरोपीने तिला पुणे आणि संभाजीनगरमध्ये लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले. नुसते संबंध नाही ठेवले तर 3 वेळा तिचं गर्भपातही केलं, तिच्या मनाच्या विरोधात, तिला करण्याची इच्छा नसताना. हे गर्भपात जे केले ते संभाजीनगर येथे, तसंच 3 वेळा जे गर्भपात केले त्याची जी ठिकाण आहेत संभाजीनगर, पुणे आणि नाशिक, अशा 3 ठिकाणी त्यांनी तिला विरोध करत गर्भपात केले. त्यानंतर ही घटना वारंवार घडत होती, त्यामुळे त्या मुलीने त्यांच्याकडे लग्नाचा विवाह करायचा आहे असा तगादा लावला. त्यानंतर त्याने तिला सांगितलं की माझं लग्न झालंय, मला मुलगा आहे, असं करत तिला दाबायचा प्रयत्न केला व तिच्या म्हणजे त्या पोलीस अधिकारी, त्याची बायको आणि त्याचा मुलगा यांच्यासह त्यांनी तिला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. या मारहाणीनंतर तिला खूप मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला. यानंतर तिने निर्णय घेतला आणि तेथील या प्रकरणाची बेगमपूर पोलीस ठाणे येथे तिने गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे. आरोप हे अत्यंत गंभीर आहेत. तो खूप म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांकडे आपण दात मागायला जातो त्याच पोलिसांकडून असे जर गुन्हे घडत असतील तर भयान परिस्थिती. पोलिसांकडे मदतीसाठी गेलेले महिलाच जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचा विश्वास कुणावर ठेवायचा. महाराष्ट्र स्पेशल मधून तुषार पायगुडे, धन्यवाद.